MIDC वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील तिसगाव येथील कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास तिसगाव येथील गट क्रमांक 66 येथे ही घटना घडली। फिर्यादी मोहन आसाराम चौधरी वय 56 व्यवसाय शेती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अभिषेक युवराज सूर्यवंशी यांनी त्यांच्या कपाळावर आणि उजव्या खांद्यावर कुऱ्हाडीच्या पात्याच्या उलट बाजूने वार करून त्यांना जखमी केले। तसेच फिर्यादीचा मुलगा शिवम याच्या डोक्यावरही कुऱ्हाडीच्या पात्याच्या उलट बाजूने मारहाण करण्यात आली। दरम्यान चुलत भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून विजय देवीलाल सलामपुरे याने त्याला जखमी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी गणेश आसाराम चौधरी, नीता उर्फ अशा गणेश चौधरी, पीयूष गणेश चौधरी, अभिषेक युवराज सूर्यवंशी, विजय देवीलाल सलामपुरे आणि जय देवीलाल सलामपुरे सर्व राहणार तिसगाव तालुका छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा गुन्हा 1 मार्च रोजी नोंदवण्यात आला असून या घटनेत कोणताही मालमत्तेचा अपहार किंवा जप्ती झाली नाही। जखमींवर उपचार सुरू असून पुढील तपास MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी करतायत। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज।